तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता जो आहे तो 5 तारखेला म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी पडणार आहे। पण त्यासाठी तुमची ई-केवायसी करणं OTP वर आधारित ही खूप गरजेची आहे आणि ही जर तुम्ही केली असेल तर काही विषय नाही आणि जर केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। आणि ती ई-केवायसी आपल्या मोबाईलवरती कशा प्रकारे करायची आणि ती करण्यासाठी तिचं पोर्टल तिचं लिंक काय आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। तर तुम्हाला ही ई-केवायसी करण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटवर आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो वेबसाईट आहे त्याच्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला सरफेस दिसेल आणि हा सरफेस दिसल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे दोन बॉक्स आहेत। या दोन बॉक्समधून तुम्हाला काय करायचं आहे की हा जो निळ्या कलरचा बॉक्स तुम्ही पाहू शकता ई-केवायसी याच्यावरती क्लिक करायचं आहे। पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की येथे अशा प्रकारची सूचना जी आहे ती दिलेली आहे ई-केवायसी करणं खूप गरजेचं आहे आणि तुमचे जर काय म्हणते तुमचा जर आधार नंबर जो आहे तो जर तुमच्या मोबाईलला लिंक नसेल तर तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने CSC सेंटरवर जाऊन देखील तुमची ई-केवायसी जी आहे ती पूर्ण करू शकता। तर चला मग आता आपण पाहूया कशा प्रकारे तुम्ही या वेबसाईटवरून ई-केवायसी पूर्ण करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवर आल्याच्या नंतर हा जो बॉक्स आहे ई-केवायसी या बॉक्सवरती अशा प्रकारे क्लिक करून द्यायचं आहे। अशा प्रकारे क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं पेज जे आहे ते तुम्हाला ओपन होणार आहे OTP बेस्ड केवायसी। तर त्याच्यावर तुम्ही पाहू शकता आधार नंबर। तर येथे तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर सर्च या बॉक्सवरती तुम्हाला जे आहे ते क्लिक करायचं आहे। तुम्ही सर्च या बॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं नाव जे आहे ते या योजनेत आहे की नाही हे सर्च होईल आणि जर तुम्ही असाल तर हे सर्च होऊन तुम्हाला डबल एक पेज जे आहे ते ओपन होईल। तेथे तुम्हाला तुमचा जो आधारला रजिस्टर्ड मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे। तो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला जो आहे तो एक OTP येणार आहे। तो OTP तुम्हाला खाली दिलेल्या रकान्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि डबल तुमचा रजिस्टर्ड आधार नंबरवर जो बेस आधार नंबर असेल त्याच्यावर देखील एक OTP येईल। तो देखील तुम्हाला त्याच्या समोरच्या ज्या बॉक्स आहे त्याच्यात तुम्हाला ऑप्शन येईल तिथे तो जो आहे तो टाकून द्यायचा आहे आणि तो टाकून दिल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा गेट डाटा याच्यावरती या बॉक्सवरती तुम्हाला असणार आहे त्याच्यावरती तुम्ही जेव्हा ते क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला जे आहे ते तुमच्या ई-केवायसी पूर्ण झाल्याचा मेसेज जो आहे तो स्क्रीनवरती दिसेल आणि त्याच्यावरती अशा काही प्रकारे लिहिलेलं असेल की युअर ई-केवायसी हॅज सक्सेसफुली डन। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई-केवायसी जी आहे ती पूर्ण करू शकता। तर आपण जे आहे ते आपण पुढची प्रोसेस का केलेली नाही, कारण आपली ई-केवायसी पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे आपण पुढची प्रोसेस काही करू शकत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई-केवायसी जी आहे ती मोबाईलद्वारे करू शकता आणि जर तुमच्या मोबाईल नंबर जो आहे तो तुमच्या आधारला लिंक नसेल तर तुम्ही CSC केंद्रावरती जाऊन ही ई-केवायसी जी आहे ती पूर्ण करा। अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा।